या राज्यामध्ये भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही असे मोदी आणि फडणवीस सांगतात आणि भ्रष्टाचाराला कशा प्रकारे ते उत्तेजन देत आहेत। सत्तेमध्ये असलेल्या लोकांना वेगळा न्याय या देशात असतो दुर्दैवाने, आणि विरोधी पक्षावर वेगळा न्याय असतो की मिनिस्टर विथ नो पोर्टफोलिओ। माणिकराव कोकाटेंनी त्यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे दिलाय। कोकाटेंकडे असलेलं क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास हे खातं अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आल्याचा आदेश राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी जारी केला। शासकीय सदनिकेसाठी बनावट कागदपत्र सादर केल्याबद्दल कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। कोकाटेंना वाचवण्याचा प्रयत्न सरकार करतंय असा आरोप संजय राऊतांनी केलाय। या राज्यामध्ये भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही किंबहुना देशामध्ये असे मोदी आणि फडणवीस सांगतात आणि भ्रष्टाचाराला कशा प्रकारे ते उत्तेजन देत आहेत। सत्तेमध्ये असलेल्या लोकांना वेगळा न्याय या देशात असतो दुर्दैवाने, आणि विरोधी पक्षावर वेगळा न्याय असतो। आणि हे पहिल्यांदाच झालं असेल की मिनिस्टर विथ नो पोर्टफोलिओ, म्हणजे पोर्टफोलिओ काम नाही पण तुम्ही मंत्री आहात। विरोधकांनी माणिकराव कोकाटेंवरून अनेक प्रश्न उपस्थित केले। माणिकराव कोकाटे मुख्यमंत्री किंवा राज्यपालांकडे राजीनामा का देत नाहीत? कोकाटेंची आमदारकी कधी रद्द होणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय, कारण कायद्यातच तशी तरतूद आहे। लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधील कलम 8(3) अंतर्गत लोकप्रतिनिधीला 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कारावासाची शिक्षा झाली तर ते आपोआप अपात्र होतात। कोर्टाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्ष कोणती कारवाई करतात त्यावर एक नजर टाकूया। कोर्टाचा निकाल प्राप्त झाल्यानंतर आमदार अपात्र झाल्याची घोषणा केली जाते। ती जागा रिक्त झाल्याचं जाहीर करून निवडणूक आयोगाला माहिती कळवली जाते। संविधानामध्ये ती प्रोसिजर आहे डिस्क्वालिफिकेशनची, त्यामध्ये एकदा डिस्क्वालिफाय झाल्यानंतर यातलं जे ओपिनियन वगैरे जे आहे, नोटिफिकेशन वगैरे जे आहे ते विधिमंडळ सचिवालयामार्फत काढलं जाईल। अपात्रतेबाबतच्या कायदेशीर तरतुदी आणि विरोधकांनी केलेला हल्लाबोल यामुळे माणिकराव कोकाटेंबाबत राष्ट्रवादी काँग्रेस काय निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। एकतर उच्च न्यायालयामध्ये आव्हानित करून झालेल्या निर्णयाला स्थगिती मिळते की काय, मला असं वाटतं तसा अर्ज त्या ठिकाणी केला गेला आणि ती सुनावणी उद्या होणार आहे। तर माणिकराव कोकाटे कोणत्या प्रकरणामुळे गोत्यात आले एक नजर टाकूया। 1995 मध्ये माणिकराव कोकाटेंनी मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील अत्यल्प गटातून सदनिका लाटली। त्यासाठी वार्षिक उत्पन्न कमी दाखवलं, मालमत्ता नसल्याची बनावट कागदपत्र तयार केली। तक्रारीनंतर 25 ऑक्टोबर 1995 मध्ये सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला। 25 मार्च 1997 मध्ये कोकाटेंच्या विरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली। 3 एप्रिल 2001 रोजी कोर्टात खटला सुरू झाला, तर 20 फेब्रुवारी 2025 रोजी नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयानं माणिकराव कोकाटेंना दोषी ठरवलं। तर 16 डिसेंबर 2025 रोजी सत्र न्यायालयानं कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवला। दरम्यान माणिकराव कोकाटे हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत, तर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।